Hello students, welcome to Kiran coaching classes. Today we learn solve example 1.9 and rolling motion. तर आपण सुरुवातीला solve example 1.9 पाहू. A ceiling fan having moment of inertia 2 kg into meter square attains its maximum frequency of 60 revolution per minute in 2 pi second. कॅल्क्युलेट्स इट्स पॉवर रेटिंग फाइंड आउट करायचा. पॉवर किती आहे त्या सिलिंग फॅनचा एवढी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी अटेंड करण्यासाठी आपल्याला ते काढायचं आहे. तर दिलेलं काय मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. हियर I इक्वल टू 2 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया and frequency n equal to 60 revolution per minute. 60 revolution per minute मध्ये दिलेलं आहे आपल्याला revolution per second मध्ये कन्वर्ट करावं लागेल. This is equal to 60 upon 60. It is equal to 1 revolution per second. टाइम दिलेला आहे. It is equal to 2 pi second. थोडा टाइम दिलेला आहे. आपल्याला पॉवर काय करायचा फाइंड आउट करायचा. तर here initial frequency, that is initially fan is at rest, therefore initial frequency angular frequency is 0, that is n naught it is equal to 0, and therefore angular velocity also 0. Initial angular velocity suppose it is a omega naught, it is equal to 0, and omega it is equal to 2 pi n. 2 pi into value of putting the value of n, 2 pi into 1, that is 2 pi radian per second. This is also in radian per second, and therefore we have to find the angular acceleration alpha. Alpha equal to omega minus omega naught upon t. Omega equal to 2 pi minus omega naught 0 upon time t 2 pi. This is equal to 2 pi upon 2 pi. It is equal to 1 radian per second square. This is the angular acceleration alpha. Here we have to find the power rating. Power equal to work upon time. And here is the rotational motion, and in translational motion work equal to force into displacement. Therefore in rotational motion work equal to torque into angular displacement upon time t. This is equal to torque into theta upon t. Angular displacement upon time, that is the angular velocity, torque into omega. Power equal to torque into omega, and torque equal to I into alpha. Putting these values, and we calculate the also omega. We get power it is equal to, therefore power equal to I into alpha into omega, it is equal to 2 pi. Putting the value of I equal to 2 kilogram into meter square, alpha equal to 1, and this 2 pi, 4 pi watt. Also putting the value of pi, we get 4 into 3.14. This is equal to 4 for the 16 and 4 and 1 5 and 4 3 the 12.56 watt. It is nearly equal to 30 watt. एवढा काय राहणार आहे पॉवर रेटिंग राहणार फॅनचा. बुकमध्ये काय दिलेलं आहे 60 रिव्होल्यूशन पर मिनिट तेच कन्सिडर केलेलं आहे. जर याच्यामध्ये 120 रिव्होल्यूशन पर मिनिट दिलं असतं तर मग फ्रिक्वेन्सी तर किती आली असती 2 रिव्होल्यूशन पर सेकंड.
म्हणजे बुकमध्ये काय घेतलं 60 रिव्होल्यूशन पर मिनिटच कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे काय यार आन्सर किती आलेलं आहे बुकमध्ये 50 वॅट आलेलं आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती रिव्होल्यूशन पर सेकंडमध्ये कन्व्हर्ट केली तर 1 रिव्होल्यूशन पर सेकंड येईल. म्हणजे इथे किती द्यायला पाहिजे होतं बुकमधील आन्सरनुसार यात किती द्यायला पाहिजे होतं 120 रिव्होल्यूशन पर मिनिट. म्हणजे मग आन्सर किती येणार हिअर फ्रिक्वेन्सी इन 2 रिव्होल्यूशन पर सेकंड आणि आन्सर मग बुक मधल्यानुसार 50 वॅट एवढं काही आन्सर येईल. आणि आता आपण काय करू रोलिंग मोशन पाहू. आता आपण रोलिंग मोशन पाहू. रोलिंग मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी किती असते ऑब्जेक्टची ते फाइंड आउट करू. रोलिंग मोशन म्हटल्यानंतर स्पियर किंवा बॉल जर आपण थ्रो केला ग्राउंड सरफेसवरून पास होत असेल समजा आता हा बॉल का होणार रोल होत आहे ह्या पोझिशन पासून तर असं रोल होत होत ह्या पोझिशन पर्यंत येणार. म्हणजे मग याच्यामध्ये काय होतं बॉल रोल होत होत समजा असं काय येणार आहे ह्या पोझिशन पर्यंत येणार म्हणजे स्पियर आहे किंवा आपण बॉल कन्सिडर केला. यात काय होणार आहे याचे जे पार्टिकल्स आहेत सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. म्हणजे 2 टाईपचे मोशन्स राहतील. 2 टाईपचे मोशन म्हणजे आता इथला आता हा सेंटर आहे सेंटरला फक्त काय ट्रान्सलेशन मोशनच राहणार. म्हणजे ऑब्जेक्टच्या अबाउट द सेंटर ऑफ मास ते जो ऑब्जेक्ट आहे त्या पॉइंटला काय राहणार आहे लिनियर मोशन राहील म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. आणि बाकीचे जे आहे रोटेट होते अबाउट इट्स ॲक्सिस आहे म्हणजे मग काय रोटेशनल मोशन. असं 2 टाईपच्या मोशन्स राहतील. तर यात आणखीन एक्झाम्पल म्हणजे रोड रोलर घेतल्यानंतर ते रोल होत जातं रोलर रोल होतं. तर त्यात काय राहणार आहे ट्रान्सलेशनल मोशन तर आहे ना अबाउट इट्स सेंटर ऑफ मास म्हणजे अबाउट द ॲक्सिस अँड हिअर ऑल्सो इट इज दॅट इज द रोटेशनल मोशन सुद्धा राहणार आहे. म्हणजे 2 टाईपचे मोशन्स राहतील. रोलिंग मोशन असेल प्युअरली रोलिंग मोशन असेल तर त्या ऑब्जेक्टच्या कशा राहतील 2 टाईपच्या मोशन्स राहतील. मग ऑब्जेक्ट परफॉर्म दॅट इज द रोटेशनल मोशन आणि ऑल्सो हिअर ट्रान्सलेशनल मोशन. मग therefore kinetic energy total kinetic energy in rolling motion it is equal to sum of a translational kinetic energy and also rotational kinetic energy. And therefore here suppose m is the mass of the object. M is the mass of object. M is the mass. कॅपिटल R is radius. सिलेंड्रिकल शेप मध्ये असेल किंवा मग स्पियर शेप मध्ये असेल R is the radius. Then V is लिनियर स्पीड सुद्धा राहणार अबाउट द सेंटर ऑफ मास असेल तर ते काय ट्रान्सलेशनल मोशन आहे. मग V is लिनियर स्पीड. रोटेशनल मोशन म्हणल्यानंतर अँग्युलर व्हेलोसिटी सुद्धा राहणार. ओमेगा इक्वल टू अँग्युलर व्हेलोसिटी अँग्युलर स्पीड म्हणू आपण अँग्युलर स्पीड. and also here capital R is the radius and mass also आपण consider केलेले आहे. suppose I is the moment of inertia. I is the moment of inertia about the given axis of rotation that is about the center of mass and here we can write as a kinetic energy total kinetic energy it is equal to translational kinetic energy and plus rotational kinetic energy. Translational kinetic energy plus rotational kinetic energy. Therefore translational kinetic energy it is equal to 1/2 mv square.
1/2 m into v square. This is the translational kinetic energy. प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण पाहिलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये 1/2 I into omega square. Now putting the value of that is suppose k is the radius of gyration and also as v equal to r into omega. Therefore omega equal to v upon r. Putting this value in this equation. And also here I equal to suppose k is radius of gyration. K is radius of gyration. In radius of gyration, I equal to mk square. Putting these values, I equal to mk square and v equal to v upon r, omega equal to v upon r, we get total kinetic energy in purely rolling motion. Total kinetic energy it is equal to 1/2 mv square plus 1/2 mk square into v omega square, that is v square upon r square. Taking common 1/2 mv square, we get 1/2 m into v square into in bracket 1 plus k square upon r square. This is the total kinetic energy in a rolling motion. It is equal to 1/2 mv square into in bracket 1 plus k square upon r square. This is the kinetic energy in a rolling motion. म्हणजे रोलिंग मोशन मध्ये ऑब्जेक्टला काय टू टाइपचे मोशन असते, एक ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरं काय रोटेशनल मोशन. म्हणजे मग टोटल कायनेटिक एनर्जी ही सुद्धा काय राहणार आहे, इट इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. And the total kinetic energy it is equal to 1/2 mv square into in bracket 1 plus k square upon r square, where k is a radius of a gyration and r is the radius. V is linear speed of the object about the center of mass and m is the mass of a object. हे आपण पाहिलं. आता स्लाइडिंग इन्क्लाइंड प्लेन वरील रोलिंग मोशन पाहिजे आपल्याला, त्यात लिनियर स्पीड आणि ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. आता आपल्याला काय पाहिजे, लिनियर ॲक्सेलरेशन अँड स्पीड फाईल प्युअर रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइंड प्लेन. सपोज हा रिजिड ऑब्जेक्ट आहे, रिजिड सॉलिड ऑब्जेक्ट आहे, इट्स मास इज m and radius is capital R. It rolled on this inclined plane. Only rolling motion, there is no slipping. Therefore, that is inclined plane. This inclined plane is inclined at angle theta with the horizontal. Horizontal से काय आहे, inclined angle काय आहे, theta आहे. This is the height, vertical height from the horizontal of a object. This height h equal to, that is our sin theta equal to opposite side upon this hypotenuse, that is this is the linear displacement. Displacement during this rolling motion. S is the displacement. And therefore sin theta equal to h upon s. Therefore h equal to s into sin theta. In rolling motion, here at this stage, the object has a only gravitational potential energy. When it rolls on inclined plane, its potential energy, gravitational potential energy is converted into the kinetic energy. And here the gravitational potential energy, it is equal to gravitational potential energy. Potential energy it is equal to m into g into height, that is mgh. This is the gravitational potential energy of this rolling object at this height, h height.
अँड कायनेटिक एनर्जी, आपण कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन पाहिलंच होतं रोटेशनल प्युअरली रोलिंग मोशनमध्ये. कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन इट इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 I ω². And putting the value of I 1/2 mv² plus 1/2 mk², radius of gyrationच्या फॉर्ममध्ये. And here omega equal to v upon r, that is v² upon r². This is equal to kinetic energy, it is equal to 1/2 mv² taking common and into in bracket 1 plus k² upon r². This is the kinetic energy. By law of conservation of energy, that is total energy always remains constant, this potential energy is converted into kinetic energy. And therefore potential energy, it is equal to kinetic energy. And this is equal to potential energy equal to mgh equal to kinetic energy 1/2 mv² into in bracket 1 plus k² upon r². M get cancelled. Therefore here v² equal to 2 times gh, v² equal to 2 times gh upon 1 plus k² upon r². Therefore v equal to in under root, taking square root, in under root 2gh upon 1 plus k² upon r². This is the linear speed of a object when it rolled down in a on a inclined plane. inclined plane वरती रोल होत असेल तर ही लिनियर स्पीड राहणार त्या ऑब्जेक्टचं. आता आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ऍक्सलरेशन हिअर हाईट आपण व्हर्टिकल हाईट फाइंड आउट केलेली आहे. एस इक्वल टू काय येणार, एच अपॉन साइन थिटा. ऑल्सो टू फाइंड द ऍक्सलरेशन एस इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट. It is equal to s and it is equal to काय येणार आहे from this figure, it is equal to h upon sin theta, h upon sin theta. This is the linear displacement when object roll from this position to this position. आपण third kinematical equation use करू. We have v² minus v², it is equal to u² plus 2as. Therefore 2as it is equal to v² minus u². Third kinematical equation. Therefore putting the value of s, also initially object it as rest position ला आहे, म्हणजे u equal to का आहे 0 आहे. Here u equal to 0, here u equal to 0. v² म्हणजे ह्या इक्वेशन वरून आपल्याला पुट करता येईल v². and f equal to h upon sin theta and v² from equation काय 1 ते पुट करू आपण. therefore 2 times a into s equal to h upon sin theta. It is equal to v² 2gh upon 1 plus k² upon r² and minus u² है 0. Therefore 2 get cancelled, h get cancelled, and therefore here acceleration it is equal to g sin theta, upon 1 plus k² upon r².
This is the expression for the acceleration. G sin theta upon 1 plus k square upon r square. That is linear acceleration. Expression for the linear acceleration. If the object does not perform purely rolling motion. Now for purely rolling motion, static friction is important. If static friction is absent, then rolling motion does not perform. रोलिंग मोशन फॉर्म होणार नाही, कारण काहीतरी कोएफिशियंट स्टॅटिक फ्रिक्शन फॉर्म होत असेल तरच तो ऑब्जेक्ट काय होईल, रोल होईल. आणि काही फ्रिक्शन नसेल तर तो स्लाइड होईल, म्हणजे स्लिप होईल. म्हणजे त्यावेळेस काय राहणार, ते प्युअरली रोलिंग मोशन राहील का नाही, ते ट्रान्सलेशनल मोशन राहणार. मग त्यावेळेस जर स्टॅटिक फ्रिक्शन जर ऑब्सेंट असेल, तर स्टॅटिक फ्रिक्शन जर ऑब्सेंट असेल तर ही जी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आहे ही व्हॅल्यू 0 राहणार आहे. म्हणजेच मग काय होईल, त्यावेळेस ऍक्सलरेशन इट इज इक्वल टू काय, फक्त डिनॉमिनेटरला 1 येणार. म्हणजे ऍक्सलरेशन इक्वल टू काय येणार, जी साइन थिटा एवढं ऍक्सलरेशन येणार स्टॅटिक फ्रिक्शन जर ऑब्सेंट असेल तर. आणि व्हेलॉसिटी किती राहणार, हे पूर्ण एवढं 1 व्हॅल्यू व्ही इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट 2gh एवढं राहणार आहे. मग रोलिंग मोशन साठी हा फॅक्टर कसा आहे, इम्पॉर्टंट आहे. 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग त्यानुसार काय, ते रोलिंग मोशन म्हणजे इट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द रोलिंग मोशन. इट प्लेज द इम्पॉर्टंट रोल इन ए रोलिंग मोशन. हा आपण लिनियर ऍक्सलरेशन आणि स्पीड पाहिलं रोलिंग मोशन मधील. म्हणजेच काय, ह्या चॅप्टरचा थेरी पार्ट कसा झालेला, कम्प्लीट झालेला आहे.